नमस्कार शिवादा, हो. आपला परिचय द्या. मी शिवा अशोकराव लुंगे, मुक्काम पोस्ट खोपळा, तालुका मोशी, जिल्हा अमरावती. आपण या मिरचीच्या प्लॉट मध्ये आता बसलेलो आहे. साधारणतः किती दिवसाचा प्लॉट आहे? 2 महिन्याचा प्लॉट आहे. 2 महिन्याचा प्लॉट. याला आपण खत व्यवस्थापन कसं केलेलं आहे? मी याला बेसल डोस म्हणून कृषी अमृत टाकलेला आहे. सम्राट, शक्ती, मिराकल हे सगळं मिक्स करून 12 पोतेचा डोस टाकलेला आहे. साधारणतः किती महिन्याची मिरची आहे आपली? 2 महिन्याची झालेली आहे. 2 महिन्याची मिरची आहे. याला फवारणी किती झाली आतापर्यंत? आतापर्यंत 3 फवारे झालेले आहे याला. मागच्या वर्षी सुद्धा आपण मिरचीचं उत्पादन घेतलं होतं. आता आपण बोलता बोलता तुम्ही एक वाक्य सांगितलं होतं मला की घरी जेव्हा तुम्ही मिरचीचा ठेचा वगैरे बनवता तर त्या मिरचीची चव काही वेगळीच लागत होती. अरे खूप त्याबद्दल काही सांगायचं? रासायनिकपेक्षा खूप दुप्पट वेगळी लागत आहे. रासायनिकची तो अजिबात नाही. ह्या वैदिकची एक खासियत म्हणजे आईनं जेव्हा भाजी केली, डाळ भाजी, लखनाचा पेट नाही, कोणता मसाला नाही, कोणतं काहीच नाही, आणि भाजीला 1 नंबर चव. जसे की म्हणजे एखाद्या पोळी मग 2 प्लेटा असं पिऊन घ्या अशी भाजी 1 नंबर चव झालेली. मागच्या वर्षी तुम्ही मिरचीचा प्लॉट केला होता. बरेचसे लोकांनी यावर्षी मिरची लावली नाही. तुमची मिरची लावण्याची हिंमत तुम्हाला कशी आली यावर्षी? मिरचीमध्ये आता बरेचशे लोकांनी लावली नाही. खर्चापायी रासायनिकचा खर्च खूप येतात. 19 बॉटल म्हणजे 500-600 रुपयाची. आणि मी वैदिकच्या नुसार यंदा पण मिरची लावली. आता मागच्या वर्षी 7000 झाड होते एका एकरात. मागच्या वर्षी मला खर्च वजा जाता मजुरीची 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. मजुरी सहित एका एकराचा खर्च 1 लाख रुपये आलेला आहे. मिरची सारख्या. आणि भावाच्या मागच्या वर्षी चांगला भाव मिळाला आहे हिरवीच्या मिरचीला. त्याच्यामध्ये मला 3 लाखाचं उत्पन्न भेटलेलं आहे एका एकरामध्ये. त्या वर्षी बाकीच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती होती मिरचीमध्ये? त्यांना जेवढा खर्च रासायनिक मध्ये आलेला आहे तेवढाच नफा, आणि अर्ध्यापेक्षा त्यांना खर्च जास्त आलेला आहे. म्हणजे तुम्हाला खर्च कमी आलेला, उत्पादन जास्त झालेलं आहे. आणि फवारे किती दिवसातून होतात आपल्या प्लॉट मध्ये? आता काय 10-15 दिवसातून एक फवारा. 10-15 दिवसातून एक फवारा. रासायनिक वाले आता मी बघत आहे, पिंपळखोट्यावाले रोजचे ड्रिंचिंग, रोजचे फवारे, जैने ते औषध मारणं, आणि उत्पन्न काहीच नाही. अच्छा, साधारणतः बऱ्यापैकी आपल्या मिरचीची ग्रोथ झालेली आहे. इथून तोळा झालेला आहे. या मिरचीचा 2 महिन्यातच आपली मिरची 5-6 क्विंटलचा तोळा आलेला आहे.